स्टार्ट. अध्यक्ष महाराज परिच्छेद जलसंवर्धन आणि पिण्याचा पुरवठा या संबंधी जी समिती नेमण्यात आली होती ती एक अत्यंत चांगली समिती होती. शासनाने त्याबाबतीत योग्य निर्णय घेतला होता. परंतु या समितीने प्रत्यक्षात शासनाला कोणत्या सूचना केल्या? या समितीच्या बैठका तरी झालेल्या आहेत काय? तसे असेल तर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीसमोर या समितीच्या काही शिफारशी विचारार्थ ठेवण्यात आल्या होत्या काय? या संदर्भात काही उल्लेख नाही. माझे माहितीप्रमाणे वस्तुस्थिती अशी आहे की या समितीची एकही बैठक झालेली नाही. त्या जलसंवर्धन समितीची एकही बैठक झाली नाही. ही राज्यातील एक शोकांतिका आहे. वास्तविक पाहता या जलसंवर्धन समितीकडे काही सुधारणा यावयास पाहिजे होत्या. काही सूचना आल्या होत्या काय? या संबंधाने मंत्री महोदयांनी आपल्या उत्तराच्या भाषणात निवेदन करावे. शासनाने या संदर्भात जिल्हा समिती नेमण्याचे ठरविले आहे. ही समिती या विधेयकान्वये करण्यात येणार आहे. परिच्छेद अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यामध्ये आपण महिलांना 30% आरक्षण ठेवलेले आहे. मी शासनाला असे विचारू इच्छितो की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा जास्त करून महिलांना भेडसावत असतो. महिलांसमोरच हा प्रश्न उपस्थित होत असतो. मग या महिला शहरातील असोत वा डोंगरवस्तीत राहणाऱ्या असोत, पाण्याचा प्रश्न हा त्यांना जवळचा असतो. परंतु शासनाने जलसंवर्धनाच्या संबंधात जी समिती निर्माण करण्याचे ठरविले आहे त्यात एकाही महिलेचा अंतर्भाव नाही. महिलांचा त्यात उल्लेखही नाही. ग्रामीण पातळीवरील महिलांना तर डोक्यावर हांडे घेऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. पुरुष पाण्यासाठी कधीही हांडे घेऊन जाताना दिसत नाहीत. यावरून आपल्याला स्पष्ट होईल की पाण्याचा प्रश्न हा महिलांना फार मोठ्या प्रमाणात भेडसावणारा आहे. म्हणून माझी मागणी आहे की या समितीवर शासनाने महिला सदस्य घेणे फार आवश्यक आहे. स्टॉप.